हॅलो गाईज, मी दीक्षा. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलेलो आमच्या वावरामध्ये. तर बघा, वावरात आल्यानंतर सर्वात पहिले दर्शन घेतलं. तो आहे आमचा टॉमी, जो आमच्या वावराचे रक्षण करते आणि कुठं बी गेलं की नेहमी सोबत सोबत येते. चावत नाही, खूप गोड आहे. गोड तर नाही म्हणता येईल, कारण की गुस्सा आल्यावर एकदम दुसरं स्वरूप त्याचे बघायला मिळते. तर हे बघा, आमचं आंब्याचे झाड जेव्हा आम्ही लहान होतो ना, हा झाड पण खूप लहान होता, आता खूप मोठा झालेला आहे. तर चला, आता तुम्हाला दाखवते माझी बहीण, भाऊ आणि माझी काकू, आणि त्यांच्यासोबत डुग्गू पण आहे. तर मग चला, व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. काऊन रडते तू? हा बघा, इकडे आहे आमच्या गाईचा गोठा. इथं रात्रीला गाई बांधायला येते माझे भाऊ, माझे काका. आणि हे बघा, इकडे बसले माझी काकू डुग्गू. डुग्गू हाय कर. हाय. काऊन रडते तू? डुग्गू बघ. हा, ये माझ्याकडे ये. हे बघा, हे आहे माझी काकू. बिचारी रोज वावरामध्ये काम करायला येते. चला, आणि हा इकडे ह्या साईडचा जो वावर आहे तो माझ्या पप्पाचा आहे, आणि ह्या साईडचा जो वावर आहे तो माझ्या काकांचा आहे. म्हणजे दोघांचे पण वावर एकदम अशा जवळ जवळ लागून आहे. तो बघा, ते त्याला म्हटलं मी व्हिडिओ काढत आहे, तर माझं भाऊ बघा कसं दूर 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 जात आहे. बहुत लाजरा आहे. कधीच कोणत्या मोबाईलमध्ये कोणत्या व्हिडिओमध्ये नाही येत तो. माहित नाही काऊन एवढा लाजते. म्हटलं आता 2 वर्षानंतर तुझं लग्न करायचं आहे, व्हिडिओमध्ये कोणत्या मुली वगैरे पाहतील. म्हटलं होऊ शकते कोणी प्रपोज वगैरे केला. जॉब करते हो, खाली बिली नाहीये म्हटलं. ए प्रतीक, काय करते रे तू, सांग बरं. ओय बघा, मी त्याच्या मागे मागे जाते आणि तो समोर समोर पडत आहे. हॅलो डुगू, आपला मामा कोण एवढा लाजरा बेटा? हॅलो कर म्हणा मामाला. मामा, चला आणखी तुम्हाला आमचे वावर दाखवते पूर्ण. आमच्या इकडे जास्त ना भाताची शेती केली जाते, पावसाळ्यामध्ये पण आणि उन्हाळ्यामध्ये पण. आमच्या इकडे जास्त भातच लावले जातो. हे बघा, आता धान काटणी वगैरे झालेली आहे. आणि बघा साईडलाच मस्त हा बोलतो त्याला वगर लागू नये. आम्ही म्हणजे भाताला जास्त इच्छाच पाणी यूज होते. चला आणखी दाखवते तुम्हाला. मम्मीने इकडे मस्त छान वाफे वगैरे लावून ठेवलं आहे त्याला. तर मग रोज तिथं कुठला पाणी कचरा वगैरे काढायला मम्मी येत जाते रोज सायंकाळला वगैरे, म्हणजे दुपारच्या वेळेस जेव्हा तिला टाईम भेटते तेव्हा. इकडे बघा, ही जी राधा आहे ना, ती पाला तोडत आहे. तर तुम्हाला दाखवते आता आमचे वाफे. सगळं काय आम्ही म्हणजे वावरातच लावतो, आणि आमचं वावर एकदम गावाला लागूनच आहे, त्यामुळे या जायला पण काही वाटत नाही आणि त्रास पण होत नाही. पायी 5 मिनिटांमध्ये निघालो तर 5-10 मिनिटांमध्ये आम्ही वावरामध्ये पोहोचतो. हे बघा, इकडे मस्त वाफे लावून ठेवलेले आहे. छान पाला बी खूप मस्त आला आहे. हा ना डुगू, हे बघ, आजीने वाफे लावून ठेवले तुझ्यासाठी. आपण पाला घेऊन जाऊ का इथून? हे बघा, खूप सारे आमचे वाफे. हे जिकडे तिकडे वाफेचे वाफे. असं असते गावाकडचे, मस्त मज्जा राहते. सगळं काही हिरवं हिरवं भेटते.